निलेश लंके. निलेश लंके हे व्यक्तिमत्व जरी साधं वाटत असेल हम्म. तरी जी सुरुवात आहे आणि जी कार्यपद्धती आहे ती निश्चित लोकांना चांगली वाटणारी नाही आहे. त्याचं कारण असं आहे की फास्ट ग्रोथ झाले आणि तत्काळ कोसळलं. सगळ्या लोकांमध्ये एक सर्वसामान्य माणूस म्हणून समोर आले, परंतु ज्या वेळेस स्थानिक लोकांना त्यांना विधानसभेला मतं देण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र मग त्यांना समजलं की आपली कार्यपद्धती लोकांना आवडलेली नाही. किंबहुना याची झलक त्यांनी लोकसभेलाच बघितली होती. विधानसभेला जेवढी मतं त्यांना त्यांच्या मतदारसंघात पडली होती ती पडली नाही. हम्म. याचा अर्थ तर आता त्यांनी ते समजून घेण्याची आवश्यकता आहे की काय झालंय नेमकं, त्याचं त्यांनी विश्लेषण करावं. एक सर रॅपिड फायर राऊंड आहे, तुम्हाला 2 पर्याय देते, त्यातला एक हं. फक्त निवडा. कुठला ओबीसी नेता अधिक मॅच्युअर्ड वाटतो, पडळकर की महादेव जानकर? दोघांची कार्यपद्धती एकच आहे. दोघं एकत्रितच कामाला लागले. जानकरांचे कार्यकर्ते पडळकर होते, नंतर पडळकरांनी जानकरांना सोडलं. त्याच्यामुळं दोघांची ग्रोथ चांगली आहे. हे विधान परिषदेवर जाऊन ह्यांना विधानसभेत जाता आलं नाही, परंतु गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेत घेतले आणि 4 वर्षात परत ते विधानसभेमध्ये पोहोचले. हा फरक आहे दोघांचा. कोण अधिक आश्वासक तरुण नेता वाटतो, सत्यजित तांबे की सुजय विखे? मग आपण पक्ष म्हणून नाही बघत आहे, नेता कुठला चांगला वाटतो? दोघांची कार्यपद्धती वेगळी आहे. सुजय विखे डायरेक्ट बोलतात आणि सत्यजित तांबे विचार करून बोलतात. कुठलं सभागृह अधिक हवं हवंसं वाटतं, विधान परिषद की विधानसभा? विधानसभा. आज सामान्य तरुण राजकारणामध्ये एस्टॅब्लिश होऊ शकतो का? आजची परिस्थिती बघून काय वाटतं, हो नाही? हो. नगरचा नेता कोण, शिंदे विखे की लंके? ते आता जनता ठरवेल वेळेवेळेला. त्यामुळे आता कोण कधी नेता होणार, आता सध्या तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे आहेत, मी बाकी सभापती आहेत, लंके खासदार आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात कोण आहे ते वेळोवेळी ठरत असतं.